स्वरूपाचे प्रॉब्लेम्स डिस्कस करणार आहोत. तर किर्चॉफचा करंट लॉ आणि व्होल्टेज लॉ आपण लास्ट लेक्चरमध्ये शिकलेलो आहोत. तर आता फक्त त्या लॉचा उपयोग करून आपल्याला करंट किंवा रेझिस्टन्सेस किंवा व्होल्टेजच्या व्हॅल्यू कशा फाइंड आउट करता येतील हे आपण बघूया. आता सगळ्यात सुरुवातीला काय विचारलं आहे की एक फिगर दिलेली आहे आणि त्या फिगर मध्ये विचारलं आहे सर्किट डायग्राम मध्ये की फाइंड आउट द करंट इन द रेझिस्टन्सेस अँड व्होल्टेजेस अक्रॉस देम. म्हणजे या सर्किटसाठी करंटच्या व्हॅल्यू काय असणार आहेत ते आपल्याला फाइंड आउट करायचे आहेत आणि त्याचबरोबर त्या पर्टिक्युलर रेझिस्टन्स मधील व्होल्टेज ड्रॉप काय असणार आहे ते आपल्याला बघायचे. व्होल्टेज ड्रॉप म्हणजे काय तर करंट ज्यावेळेस या रेझिस्टर मधून पास होतो तर या रेझिस्टन्सशी रिलेटेड जी व्होल्टेजची व्हॅल्यू येणार आहे ती किती असेल तर समजा इथं करंट जर I1 असेल तर I1 R1 काय झाला त्या रेझिस्टर मधला व्होल्टेज ड्रॉप झाला. त्या व्हॅल्यूज आपल्याला फाइंड आउट करायच्या. तर आता हे जे सर्किट दिलेलं आहे त्या सर्किटमध्ये सगळ्यात आधी आपण करंटचे डायरेक्शन्स काढून घेऊयात. काय काय डायरेक्शन येतात तर बघा इथे दोन बॅटरीज आहेत, बॅटरी नंबर 1 आणि बॅटरी नंबर 2. तर या दोन बॅटरीसाठी समजा आपण R1 आहे रेझिस्टन्स म्हणून या बॅटरीला म्हणूयात E1 आणि हा इथे 2 आहे म्हणून आपण या बॅटरीला म्हणूयात E2. ओके, मग आता E1 शी रिलेटेड जो प्लस जो इलेक्ट्रोड आहे तो इथे आहे पॉझिटिव्ह इलेक्ट्रोड. म्हणजे करंट कुठे येणार आहे त्या पॉझिटिव्ह कडे अट्रॅक्ट इलेक्ट्रॉन्स या पॉझिटिव्ह कडे अट्रॅक्ट होणार आहेत. इलेक्ट्रॉन अट्रॅक्ट होणार आहेत म्हणजे त्याचा अर्थ करंटची डायरेक्शन त्याच्या अपोजिट असणार आहे. म्हणजे पॉझिटिव्ह पासून जी आउटवर्ड डायरेक्शन असते ती काय असणार आहे करंटची डायरेक्शन. आता इथे साईडला तुम्हाला कुठलेही ब्रँचेस दिसत नाहीयेत म्हणजे फक्त हे जे सर्किट आहे त्या सर्किट मधून या करंटला जायला डायरेक्शन कोणती झाली एवढीच डायरेक्शन अवेलेबल आहे. म्हणजे हा करंट काय असणार आहे हाच I1 करंट इथून पास होणार आहे. प्लस आता ह्या बॅटरीशी रिलेटेड बघूयात आपण. ही बॅटरी आहे पॉझिटिव्ह पासून लांब जाणार आणि तुम्हाला आता सांगितलं अवे फ्रॉम पॉझिटिव्ह इलेक्ट्रोड इज करंट आणि करंट काय असणार आहे तो मग इथे 2 बॅटरी आहे म्हणून तो करंट असणार आहे I2. आता I2 करंट आला इथून परत दुसरीकडे जायला ब्रँच कुठलीच अवेलेबल नाही. म्हणजे इथून जाणारा जो करंट आहे असा जाऊन कुठे जाणार आहे तो इथे जाणार आहे I2. म्हणजेच इथपर्यंत तो I2 येईल. हा I1 इकडून येणार आहे I1. आता हे दोन करंट आहेत. या दोन पाथ इथे आल्यानंतर त्याला तिसरा पाथ वरती जायला नाहीये. तिसरा पाथ कुठे डाऊनवर्ड डायरेक्शन आहे. म्हणजे इथं तिसरा करंट असणार आहे तो आपण म्हणूयात I3 जो या R3 शी रिलेटेड आहे. याला आपण म्हणूयात R3. ओके, कारण दुसरीकडे जायला जागा नाही मग हे दोन्ही एकत्र येतील आणि ते कुठे जातील डाऊनवर्ड डायरेक्शनने जातील. म्हणजे हा झाला I3. आता I3 इथे येणार आहे. हा I2 इकडे ही डायरेक्शन आहे ती पूर्ण या नेटवर्क मध्ये दुसरीकडे कुठेच नाही म्हणजे ही पण काय असणार आहे I2 असणार आहे. ओके, टुवर्ड्स निगेटिव्ह इलेक्ट्रोड हा I2 असेल कारण त्या ब्रँचवर करंटची जी डायरेक्शन असते ती फिक्स आहे. या ब्रँचवर करंटची डायरेक्शन फिक्स आहे, या ब्रँचवर फिक्स आहे, या ब्रँचवर फिक्स आहे. यावर I1 आहे म्हणजे इथं पण काय असणार आहे I1 असणार आहे आणि इथे पण काय असणार आहे तर हा I3 इथपर्यंत येईल आणि इथून इकडे काही करंट जाईल इकडे काही करंट जाईल पण इथून दुसरीकडे कुठेच करंट क्रिएट होत नाही. I2 इथे आहे म्हणजे याचा अर्थ कुठून येणार आहे तो I2 या पॉइंट पासून येणार आहे आणि हा पण I1 जो येणार आहे या ब्रँचसाठी तो या पॉइंट पासून येणार आहे. हे झाले करंटची डायरेक्शन. ही डायरेक्शन तुम्हाला दाखवायची गरज नाहीये त्याचं कारण इथे रेझिस्टन्स कुठलाच नाहीये. तर रेझिस्टन्स नाहीये याचा अर्थ आपल्याला किर्चॉफ व्होल्टेज लॉ मध्ये तो करंट घ्यायची गरज नाही. पण आता जंक्शन पॉइंट साठी आपण बघू शकतो की काय येणार आहे व्हॅल्यू. ठीक आहे, सगळ्यात पहिला लॉ आपण अप्लाय करू. सगळ्यात आधी आपण काय करूयात की कुठला तरी एक जंक्शन सिलेक्ट करूयात की ज्याच्यावरून आपल्याला I1 I2 आणि I3 मधलं रिलेशन मिळू शकेल. तर या जंक्शन पॉइंट साठी बघा हा या जंक्शनवर I1 म्हणजे आपल्याला I1 एक येतोय आणि I1 जातोय. I1 मायनस I1 0 येणार आहे. मग असं कुठलं तरी जंक्शन बघा इथे I2 आहे. ज्या जंक्शनला तीनही करंट तुम्हाला सापडतील. मग कोणकोणते आहेत तिथे I1 आहे I2 आहे आणि I3 आहे. म्हणजे एक तर जंक्शन B घेऊ शकता किंवा इथे पण I3 इकडे येणार आहे तर I3 मग तुम्ही E जंक्शन घेऊ शकता किंवा B जंक्शन घेऊ शकता. कुठलंही एक जंक्शन निवडायचे जिथे I1 I2 आणि R3 असणार. एकच इक्वेशन तुम्हाला मिळेल त्या जंक्शनसाठी. फॉर जंक्शन कुठलं जंक्शन फॉर जंक्शन ही फर्स्ट स्टेप घेऊयात आपण. फॉर जंक्शन बी जंक्शन साठी काय मिळणार आहे इक्वेशन बाय अप्लाइंग कोणता लॉ अप्लाय करायचा मग आपल्याला अप्लाइंग किर्चॉफ्स करंट लॉ कारण त्याच्याशी रिलेटेड करंट आहे. सगळ्यात सुरुवातीला आपण I1 I2 R3 मधलं रिलेशन काढूया. मग करंट लॉ काय सांगतो मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं की करंट लॉ असं सांगतो की सम ऑफ ऑल करंट्स ऍट द जंक्शन पॉइंट इज ऑलवेज 0. त्या जंक्शन पॉइंट साठी सगळ्या करंटची मिळून बेरीज काय येणार आहे 0. मग बघा या जंक्शन पॉइंटवर काय काय येत आहे तर मी जर या जंक्शनवर उभे राहिले तर मला I1 माझ्याकडे येताना दिसतोय. यावर इथे पॉइंटला उभी राहिले तर I1 या डायरेक्शनने येतोय म्हणजेच तो प्लस असणार आहे. प्लस
इथे एक्स आणि वाय ऍक्सिस घ्यायचे नाही, प्लस एक्स ऍक्सिस वाय ऍक्सिस असं काहीच कन्सिडर करायचं नाही. आपण ते जंक्शनवर उभे आहेत, करंट या डायरेक्शन येतोय I1 म्हणजे तो पॉझिटिव्ह झाला, नंतर I2 तो या डायरेक्शन येतोय म्हणजे आपल्याकडे इनकमिंग चालू आहे, म्हणून त्याला काय म्हणायचं आपण परत प्लस I2 प्लस I1 प्लस I2. हे प्लस साइन आधीच लिहिलं नाही तरी चालतं, म्हणून मी इथे दाखवलं नाही. I1 I2. ओके. आणि I3 बघा, I3 काय आहे तर माझ्यापासून लांब चाललेला आहे, बी जंक्शनवर उभी आहे मी आणि तिथून माझ्यापासून अवे आहे तो, म्हणून मग मी त्याला काय लिहिणार मायनस I3 इज इक्वल टू 0. याचाच मिनिंग असा झाला, देअरफॉर I1 प्लस I2 इज इक्वल टू I3 राईट साइडला गेला तो प्लस होईल I3. हे मिळालं आपल्याला इक्वेशन नंबर 1. ओके. म्हणजे आता आपल्याला करंट जे आहेत, किती किती करंट येते या ठिकाणी I1 I2 I3 तीनच करंट येते या सर्किट डायग्राम मध्ये, तिन्हीसाठी आपल्याला रिलेशन मिळालेलं आहे. आता काय करूयात, सेकंड आपल्याला किर्चॉफ व्होल्टेज लॉ अप्लाय करूयात. मग क्लोज सर्किट किती आहेत आपल्याकडे, हे क्लोज सर्किट आहे, हे क्लोज सर्किट आहे, हे टोटल पण क्लोज सर्किट आहे. तुम्ही कुठलेही दोन क्लोज सर्किट निवडा किंवा एक क्लोज सर्किट निवडा, बघूयात आपण काय येत आहे ते व्हॅल्यूचं उत्तर. ठीक आहे, मग आपल्याला इक्वेशन काय आहे, आपण सध्या हे क्लोज सर्किट निवडूया. कुठून सुरुवात करायची मी तुम्हाला सांगितलं की कोणती क्लॉकवाईज घ्या किंवा अँटी क्लॉकवाईज. ए पासून सुरुवात केली, डी ला गेले, सी ला गेले, ए पासून बी ला गेले, ई ला गेले, एफ ला गेले आणि परत टुवर्ड्स ए. मग काय लिहूयात आपण, अप्लाइंग कोणता लॉ अप्लाय करतो, किर्चॉफ व्होल्टेज लॉ. आणि कोणत्या क्लोज सर्किटसाठी, फॉर क्लोज सर्किट किंवा क्लोज नेटवर्क. कोणता आहे ते क्लोज नेटवर्क, ए बी ई एफ ए, ए बी ई एफ ए. अँटी क्लॉकवाईज गेले तर तेच इक्वेशन मिळणार आहे तुम्हाला, त्यामुळे तुम्ही अँटी क्लॉकवाईज गेला तरी चालेल. मी क्लॉकवाईज साठी घेते. मग क्लॉकवाईज साठी काय तर I1 आपल्यापासून लांब चाललाय, म्हणजे काय येणार आहे इथे मायनस I1 R1 दूर चाललाय. या पॉईंट पासून मी निघाले तर मला I1 लांब जाताना दिसतोय, मग I1 R1. बॅटरी आहे का इथे कुठे तर नाहीये, म्हणजे बॅटरीचा प्रश्न नाही. ठीक आहे, मी आता इथपर्यंत आली, इथून मी पाहते I3 काय आहे तो पण लांब चाललाय, आणि मग काय येणार आहे मायनस I3 R3 मायनस I3 R3चं साइन घ्यायचं नाही, फक्त आयचं साइन घ्यायचं, मायनस I3 R3. आता I3 R3 आहे, इथे कुठे बॅटरी आहे का तर नाहीये, ह्या सर्किट साठी बघतोय आपण. मग मी या पॉइंटला जाऊन पोहोचले, इथे मला कुठे रेजिस्टन्स दिसतोय का तर नाही. व्होल्टेज लॉ मध्ये फक्त करंट घ्यायचा नाही, करंट आणि रेजिस्टन्सचं मल्टिप्लिकेशन आहे, लक्षात ठेवा. इथे रेजिस्टन्स नाहीये म्हणून मग इथे हा पॉइंट येणारच नाही. मी या पॉइंटला जंक्शनला जाऊन पोहोचले, मला इथे काय दिसतंय तर मला बॅटरी दिसते. कुठून कुठे, मायनस कडून प्लस कडे. कुठे चाललोय आपण, अप्पर पॉइंट कडे चाललोय, प्लस पॉइंट कडे चाललोय, म्हणजे काय साइन घ्यायचं त्याला, मग पॉझिटिव्ह इलेक्ट्रॉन कडे चाललोय म्हणून +25. आणि परत काय दिसतंय मायनस I1 आहे, लांब चाललोय आपण, I1 लांब चाललोय मग मायनस I1 आहे, पण इथे रेजिस्टन्स नाहीये, म्हणजे रेजिस्टन्स नाही म्हणजे हा पॉईंट घ्यायची गरज नाही, आपण ए पॉइंटला येऊन पोहोचलो. हे मिळालं आपल्याला इक्वेशन 1. टोटल ऍडिशन किती असते यामध्ये 0. हे मिळालं आपल्याला इक्वेशन नंबर 2. मग आता इक्वेशन 2 जे आहे ते आपण अशा पद्धतीने लिहू शकतो बघा, की मायनस जे आहे ते राईट साइडला गेलं तर काय येईल, इथे +25 तसंच ठेवूयात, इथे लिहिले मी +25 तसंच ठेवूयात. हा मायनस राईट साइडला गेला, काय येतो प्लस I1 R1, हा मायनस राईट साइडला गेला प्लस I3 R3. ओके. आणि हेच इक्वेशन मग तुम्हाला सोपं वाटावं म्हणून मग ही साइड जशीच्या तशी इकडे I1 R1 प्लस I3 R3 इज इक्वल टू 25. ओके. प्लस मायनस साइनची घोळ होऊ नये तुमचे, म्हणून मी अशा पद्धतीने लिहिलं की हा पार्ट जसा तसा उचलून राईट साइडला लिहिला आणि हा पार्ट जसा तसा उचलून लेफ्ट साइडला लिहिला. ओके. हे मिळाले आपल्याला एक इक्वेशन. आता इक्वेशन मध्ये बघा I3 चा उल्लेख आहे आणि इक्वेशन मध्ये I3 म्हणजेच काय आहे I1 I2 आहे. मग आपण ते इक्वेशन या इक्वेशन मध्ये पुट करूयात आणि मग फायनल इक्वेशन लिहूयात. ह्या इक्वेशनला 2 म्हणण्याऐवजी आता आपण याचा यूज करणार नाहीये, मग आपण याला इक्वेशन 2 म्हणूया. काय मग पुट इक्वेशन 1 इन इक्वेशन 1 इक्वेशन 2 मध्ये पुट करू. काय काय व्हॅल्यू आहे I3 ची I1 प्लस I2. काय इक्वेशन मिळेल मग आपल्याला I1 R1 प्लस I3 ची व्हॅल्यू काय आहे, याची व्हॅल्यू I1 प्लस I2 इंटू काय शिल्लक राहिलं R3 इज इक्वल टू 25. देअरफॉर I1 R1 प्लस I1 I3 R3 प्लस I2 R3 इज इक्वल टू 25.
देअरफॉर काय मिळालं मग आपल्याला I1 R1 आणि I1 R3 आहे, तर दोन्हीमध्ये I1 कॉमन आहे, मग I1 R1 प्लस R3 प्लस I2 R3 इज इक्वल टू 25. हे एक इक्वेशन मिळाले आपल्याला. हे इक्वेशनला आपण म्हणूयात इक्वेशन नंबर 3. ओके, काय मिळालंय की I1 R1 प्लस R3 प्लस I2 R3 इज इक्वल टू 25. ओके, एक इक्वेशन आपल्याला मिळाले. आपण आता या इक्वेशन मध्ये डायरेक्टली व्हॅल्यूज आपल्याकडे असतील तर आपण पुट करून टाकू शकतो. काय व्हॅल्यूज येतील बघ. देअरफॉर I1 ची व्हॅल्यू आपल्याला माहित नाहीये. R1 ची व्हॅल्यू किती आहे. R1 बघा इथे 5 ओहम दिलेला आहे, 5 ओहम आहे तो, प्लस R3 ची 15 ओहम आहे. ओहम सेम आहे म्हणून आपण लगेच ऍडिशन करू शकतो. प्लस R3 काय आहे, R3 इज इक्वल टू 15 आणि R2. ओके, म्हणजे काय आलं इथे I2 इंटू 15 इज इक्वल टू 25. मग काय मिळेल आपल्याला बघा. 5 प्लस 15 20 I1 प्लस 15 I2 इज इक्वल टू 25. 20 I1 प्लस 15 I2 इज इक्वल टू 25. इक्वेशन एक मिळाले आपल्याला. या इक्वेशनला म्हणूयात इक्वेशन नंबर 4. ओके, किमती पुट केल्यानंतर सेम आपण काय करूयात की हा लॉ जो आहे तो पुढच्या सर्किटसाठी अप्लाय करूयात. मी वरचं सगळं जे आहे ते पुसून टाकते. इथे थर्ड आहे अप्लाइंग किर्चॉफ्स व्होल्टेज लॉ फॉर क्लोज सर्किट. कोणतं क्लोज सर्किट आपण कन्सिडर करणार आहोत, तर आता बी पासून स्टार्ट करूयात आणि परत बी पर्यंत जाऊयात. काय येईल मग ते बी सी डी ई बी, बी सी डी ई बी. ओके, या पॉइंटला आपण जाऊन पोहोचलो. तर आपल्याला इक्वेशन काय मिळणार आहे ते बघूयात आपण. बघा काय इक्वेशन मिळणार आहे आपल्याला. तर इक्वेशन असं आहे, इथून सुरुवात केली. I2 कोणत्या कुणाकडे आपल्याकडे येतोय. ओके, बी पासून स्टार्ट केल्यानंतर या पॉइंट पासून स्टार्ट केला तर I2 आपल्याकडे येतोय, म्हणजे तो काय होणार आहे प्लस I2. त्याच्याशी रिलेटेड रेजिस्टन्स R2. इथे या ब्रँचवर बॅटरी आहे का, नाही. मग आता ह्या पॉइंटला जाऊन पोहोचलो. या पॉइंटला बघतोय आपण काय आपल्याकडे बॅटरी एक. ती बॅटरी काय सांगते की प्लस कडून मायनस कडे चाललोय, म्हणजे डाऊन, बॅटरी डाऊन होती. म्हणजेच काय झालं ते मायनस काय येतंय E2, बॅटरी आहे E2. नंतर इथे दुसरा कोणता रेजिस्टन्स आहे का, तर नाही, म्हणजे IR चा प्रश्नच नाही. इथे आलो या पॉइंटला. या पॉइंट पासून बघा I2 आपल्याकडे येतोय, पण रेजिस्टन्स आहे का, नाही. रेजिस्टन्स नसेल तर तो पॉइंट काउंट होणार नाही. नंतर आपण या पॉइंटला येऊन पोहोचलो. या पॉइंटला बघतोय आपण I3 काय होतोय आपल्याकडे येतोय, म्हणजे काय झालं इथे प्लस I3 आणि मल्टिप्लाइड बाय रेजिस्टन्स कोणता आहे तो R3. आणि परत आपण कुठे जाऊन पोहोचले तर बी पॉइंटला जाऊन पोहोचले, म्हणजे इथे सर्किट कंप्लीट होतं. काय इज इक्वल टू 0. मग आता हे आपण असंच ठेवूयात. I2 फक्त राईट साईडला नेऊयात. इक्वेशन काय मिळेल आपल्याला I2 R2 प्लस I3 R3 इज इक्वल टू, हे दोन्ही घेतले, E2 राईट साईडला गेला, काय प्लस E2. आता इथे I3 आहे, पण I3 इज इक्वल टू I1 I2. इक्वेशन फर्स्ट वरून आपल्याला माहिती आहे. या इक्वेशनला म्हणूयात इक्वेशन नंबर 5. पुट इक्वेशन 1 in इक्वेशन 5. इक्वेशन 1 काय होतं आपल्याला माहिती आहे I1 I2 आपण सगळ्यात आधी किर्चॉफ्स करंट लॉने काढलं होतं. मग काय इथे I2 R2 म्हणजे I2 इंटू R2 प्लस I3 ची व्हॅल्यू I1 प्लस I2 इंटू R3 इज इक्वल टू E2. ओके, मग आता याच्या व्हॅल्यूज पुट करूयात. काय काय व्हॅल्यू दिल्यात. I2 ची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची. अजून R2 किती आहे बघा. R2 किती आहे 10 ओहम. मग इथे लिहूयात इंटू 10 प्लस I1 प्लस I2 आणि इंटू R3 किती आहे तर 15, म्हणजे किती आलं इथं 15 इज इक्वल टू E2 किती आहे 20 व्होल्ट. ओके, देअरफॉर I2 किती आहे 10 टाइम्स I2 प्लस I1 किती आहे 15 टाइम्स I1 प्लस I2 किती आहे 15 टाइम्स I2 इज इक्वल टू 20. मग आपण I1 एका साईडला घेऊयात, I2 एका साईडला घेऊयात. काय येईल 15 I1 प्लस 15 आणि 10 किती झाले 25 I2 इज इक्वल टू 20. इक्वेशन नंबर 6. इक्वेशन इथे लिहूयात. काय मिळालं आपल्याला इक्वेशन 15 I1
प्लस 25i2 इज इक्वल टू 20. काय आहे इक्वेशन नंबर 6. आता इक्वेशन 4 बघा आणि इक्वेशन 6 बघा. ओके, इक्वेशन 4 आणि इक्वेशन 6. तर काय आहे इक्वेशन 4 आणि 6 मध्ये? इथे बघा, आपल्याला i1 जर आपल्याला कॅन्सल करायचं असेल तर आपण i1 ही कॅन्सल करू शकतो, i2 कॅन्सल करायचं असेल तर i2 ही कॅन्सल करू शकतो. फक्त आपल्याला काय करावं लागतील, कोएफिशियंट सेम करून घ्यावे लागतील. कोएफिशियंट सेम करण्यासाठी वेगवेगळ्या मेथड्स आहेत. तर त्यासाठी तुम्ही 2 मेथड्स आहेत. एक म्हणजे आपण काय करू शकतो की कोएफिशियंट इक्वल करून इलिमिनेशन कोएफिशियंट मेथड वापरू शकतो, म्हणजे कोएफिशियंट इलिमिनेट करायचे. किंवा दुसरी एक मेथड आहे की ज्या मेथडला आपण म्हणतो डिटर्मिनंट मेथड. ओके, डिटर्मिनंट मेथडचा वापर करूनही तुम्ही हे 2 इक्वेशन जे आहेत 2 व्हेरिएबलसाठी असणारे i1 i2 तुम्ही सॉल्व्ह करू शकता. त्याची लिंक जी आहे मी या लेक्चरच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तुम्ही दोन्हीपैकी कोणतीही मेथड वापरू शकता. आपण काय करूयात, सुरुवातीला कोएफिशियंट ऑफ इलिमिनेशन मेथडने जाऊयात की कोएफिशियंट इलिमिनेट करूया. मग कोणता कोएफिशियंट इलिमिनेट करायचा हे तुमच्यावर डिपेंड आहे. जर तुम्हाला i1 इलिमिनेट करायचं असेल तर काय करायचं की 20 ला म्हणजे या पूर्ण इक्वेशनला कशाने मल्टिप्लाय करायचं, दुसऱ्या इक्वेशन मधील i1 जो असेल त्याचा जो कोएफिशियंट असेल त्याने मल्टिप्लाय करायचं. किंवा जो i2 इलिमिनेट करायचा असेल तर पूर्ण इक्वेशनला ह्या इक्वेशन मधील i2 चा जो कोएफिशियंट असेल त्याने मल्टिप्लाय करायचं. आपण काय करूयात की i1 इलिमिनेट करून टाकूयात. मग i1 इलिमिनेट करायचं असेल तर आपल्याला काय करावं लागेल, 15 ने त्याला मल्टिप्लाय करावं लागेल. मग इक्वेशन नंबर काय आहे, 4 मल्टिप्लाय इक्वेशन 4 बाय किती मल्टिप्लाय करायचं इक्वेशन 4 ला, मग 15 ने बाय 15 वी गेट. आपल्याला काय मिळेल ते बघूयात काय मिळेल. तर 15 इंटू 20 i1 हा पार्ट मिळाला, प्लस 15 इंटू 15 हा सेकंड पार्ट मिळाला, इज इक्वल टू 15 इंटू 25. ओके, काय इक्वेशन मिळेल बघूयात आपण. 15 इंटू 20 15 दुनी 30 0 i1 प्लस 15 इंटू 15 काय मिळाले 225 i2 इज इक्वल टू 25 5 125 ह्याच्याले 12 25 1 25 आणि 25 आणि 12 37. ओके, किंवा तुम्ही असे म्हणू शकता 15 5 75 ह्याच्याले 7 15 दुनी 30 आणि 7 37. हे मिळाले तुम्हाला इक्वेशन नंबर 7. सिमिलरली काय करायचं, मल्टिप्लाय इक्वेशन किती नंबरचं इक्वेशन आहे, इक्वेशन 6 नंबरचं आहे. या 6 नंबरच्या इक्वेशनला कशाने मल्टिप्लाय करायचं, तर फर्स्ट इक्वेशन मधील i1 चा जो कोएफिशियंट असेल त्याने, म्हणजे कशाने 20 ने. इक्वेशन 6 बाय 20. ओके, 20 ने मल्टिप्लाय केल्यानंतर आपल्याला काय मिळेल, मग बघूयात काय मिळेल. सेकंड इक्वेशनला मल्टिप्लाय करतो आपण. 20 इंटू 15 i1 प्लस 20 इंटू 25 i2 इज इक्वल टू 20 इंटू 20. ओके, बघूयात काय येईल. 15 दुने 30 300 i1 प्लस 25 0 0 25 दुने 50 म्हणजे 500 इंटू i2 इज इक्वल टू 20 इंटू 20 400. ओके, किती मिळालं इक्वेशन नंबर 8. इक्वेशन 8 आपलं वरती आहे. आपण काय करूयात, इक्वेशन 7 त्यामधून वजा करूयात. इथे मी लिहिते काय करूयात आपण, ऍज इक्वेशन 8 मायनस इक्वेशन 7 काय मिळेल आपल्याला बघूयात. आपण ही प्रोसेस करूयात की इक्वेशन 8 मधून इक्वेशन 7 वजा करूयात. काय इक्वेशन आहे, 300 i1 प्लस 225 i2 इज इक्वल टू 375. आता वजा करायचंय म्हणजे मायनस ज्यावेळेस तुम्ही करणार आहे तर ही प्लस साइन आहे ते कशात कन्वर्ट होईल, ह्या फुल ब्रॅकेट आपल्याला वजा करायचं. ह्या फुल ब्रॅकेटच्या बाहेर मायनस साइन असणार आहे. मग प्लस झालं मायनस, या प्लस होईल मायनस, आणि इथे पण प्लस असतं, काही नाही साइन म्हणजे प्लस आहे, ते काय होणार मायनस. मग 300 वरून 300 गेले कॅन्सल झाले, काय 0. 500 मधून 225 गेले, खाली किती शिल्लक राहील, 10 मधून 5 गेले 5, इथे 9 9 मधून 2 गेले 7, इथे कॅरी घेतलेलं होतं आपण ऑलरेडी, 4 मधून 2 गेले 2, 275 आणि 225 मिळून किती होतील 500. मोठा लार्ज नंबर काय आहे 500, मग त्याचं साइन प्लस 275 i2 इज इक्वल टू 400 मधून 375 मायनस झाले, किती उरतील खाली 25. किंवा हा कॅरी इकडे कॅरी घ्या, 10 10 मधून इकडे कॅरी घेतला, 10 मायनस 5 5, 9 मायनस 7 2, 4 मायनस इथे 3 कॅरी घेतल्यामुळे इथे 3 राहिला होता, 3 मायनस 3 0, म्हणजे काय आलं उत्तर 25.
देअरफॉर I2 काय येणार आहे मग I2 इज इक्वल टू 25 डिवायडेड बाय 275. ओके 25 डिवायडेड बाय 275. मग काय येईल इथे बघा 25 1 जा 25 25 1 25 काय 2 11. ओके म्हणजे 25 एक 25 खाली उरले 2 25 एक 25 1/11 हे काय आलं 1/11. उत्तर काय येणार आहे एम्पियर. कारण युनिट जे आहे आपलं याचं ओहम आहे याचं व्होल्ट आहे. ओहम आणि व्होल्ट आहे म्हणजे काय 1/11 एम्पियर. 1/11 एम्पियर. ओके हे मिळालं आपल्याला I2. आता आपल्याला I1 ची किंमत जर काढायची असेल तर हे जी मिळालेली व्हॅल्यू आहे मी इथे लिहिते वाटलं असतं I2 इज इक्वल टू 1/11 एम्पियर. ओके इक्वेशन नंबर आपण याला म्हणूयात 8 झालंय तर इक्वेशन नंबर 9. I2 ची व्हॅल्यू आपल्याला मिळाली आहे. आता आपण ही व्हॅल्यू काय करूया की I1 मध्ये जिथे जे आपल्याकडे इक्वेशन आहे त्या इक्वेशन मध्ये पुट करूया. पुट इक्वेशन 9 इन इक्वेशन 4. 4 मध्ये पुट करू शकता 6 मध्ये पुट करू शकता कोणत्याही एका इक्वेशन मध्ये तुम्ही पुट करू शकता. काय मिळेल मग आपल्याला 20I1 therefore 20I1 प्लस 15I2 15 इंटू I2 ची व्हॅल्यू किती आहे 1/11 एम्पियर म्हणजे 1/11 इज इक्वल टू 25. मग बघा काय येईल therefore 20I1 प्लस 15 1 जा 15 15 डिवायडेड बाय 11 इज इक्वल टू 25. राइट therefore 20I1 इज इक्वल टू 25 मायनस काय करायचे त्याच्यातून 15/11. ओके 15/11 मायनस करायचे प्लस साइन आहे राईट साइडला गेल्यानंतर मायनस होईल. काय मिळालं मग therefore I1 इज इक्वल 20I1 इज इक्वल टू जर आता इथे काय आहे डिनॉमिनेटर दोन्हीचे सेम नाहीये मग डिनॉमिनेटर सेम करून घ्यायचे. त्यासाठीची मेथड काय आहे तर क्रॉस मल्टिप्लिकेशन. मग काय येते 25 इंटू 11 25 इंटू 11 मायनस 15 इंटू 1 डिवायडेड बाय 11 काय येते बघा इज इक्वल टू 25 इंटू 11 25 एक 25 हातच्या 2 25 एक 25 26 27. ओके 275 मायनस 15 डिवायडेड बाय 11 आणि हा आहे 20I1. 20I1 इज इक्वल टू 275 मधून 15 गेले 5 मधून 5 गेले 0 7 मधून 1 गेला 6 आणि 2 तासाचे तासच डिवायडेड बाय 11. आता हा 20 मल्टिप्लाय मध्ये तो राईट साइडला गेल्यानंतर काय होणार आहे तर डिवाइड होणार आहे. देअरफॉर I1 इज इक्वल टू 260 डिवायडेड बाय 11 इंटू 1/20. 20 ने आपण डिवाइड करतोय खाली लिहू शकतो आपण इथे काय येईल मग 0 0 कॅन्सल बेक बे आणि बेत्रिक 6 म्हणजे काय आला 13/11 एम्पियर. म्हणजे आपल्याला I1 मिळाला आहे I1 इज इक्वल टू 13 डिवायडेड बाय 11 एम्पियर. काय मिळालं इक्वेशन नंबर 10. इक्वेशन नंबर 10 ठीक आहे. मग आता काय करायचं आपल्याला ह्या दोन इक्वेशन आपल्याला माहिती इक्वेशन फर्स्ट काय होतं I1 प्लस I2 इज इक्वल टू R3. मग ते इक्वेशन जे आहे दोन्ही इक्वेशन्स ते आपण इक्वेशन 1 मध्ये पुट करूया. पुट इक्वेशन 9 अँड इक्वेशन 10 इन इक्वेशन 1. इक्वेशन 1 मध्ये पुट करूया. काय मग इक्वेशन 1 मध्ये काय होतं इक्वेशन 1 तर I1 प्लस I2 इज इक्वल टू I3. I1 काय मिळालं आपल्याला 1/11. I2 काय मिळालाय सॉरी I2 काय मिळालाय 13/11 आणि I1 काय मिळालाय 1/11. काय मग 13 प्लस 1 14/11. म्हणजे आता आपल्याला I3 ची पण व्हॅल्यू मिळाली आहे ती किती आहे 14/11 एम्पियर. ओके 14/11 एम्पियर. ठीक आहे. मग आता I3 पण मिळालाय. मग आपल्याला काय सांगितलंय की प्रत्येक रेझिस्टन्स मधील व्होल्टेज ड्रॉप किती असेल. मग या व्होल्टेज ड्रॉप अक्रॉस R1 काय असेल उत्तर लिहूयात आपण. आन्सर काय असेल फर्स्ट आन्सर I1 इज इक्वल टू 13/11 एम्पियर. सेकंड I2 इज इक्वल टू 1/11 एम्पियर. देन I3 इज इक्वल टू 14/11 एम्पियर. आणि मग आपण आन्सर मध्ये झाले 3 पार्ट. फोर्थ पार्ट म्हणू शकतो की व्होल्टेज अक्रॉस I1 इज इक्वल टू I1 R1 इज इक्वल टू 13/11 इंटू R1 ची व्हॅल्यू किती आहे तर 5. मग किती येईल हे 65/11 आणि व्होल्टेज आहे त्यामुळे आपण म्हणूया V. ओके सिमिलरली व्होल्टेज अक्रॉस I2 इज इक्वल टू I2 R2 विच इज इक्वल टू I2 किती आला मग
I2 आलेला आहे आपला 1/11 म्हणजे 1 इंटू R2 किती आहे तर 10/11 इज इक्वल टू 10/11 व्होल्ट आणि 6 पॉइंट असेल आपला व्होल्टेज अक्रॉस I3 इज इक्वल टू I3R3 इज इक्वल टू 14/11 इंटू R3 आहे 15 इज इक्वल टू 15 चौक 60 चले 6 15 1 15 आणि 6 21 210/11 व्होल्ट. ओके, अशा प्रकारे हा आपला एक्झाम्पल हे आपलं एक्झाम्पल इथे कम्प्लीट झालं आणि अशाच प्रकारे किर्चॉफचा करंट लॉ आणि व्होल्टेज लॉ अप्लाय करून आन्सर्स फाइंड आउट करायचे.